आज आपल्याला बघायचं आहे कोड्स. वेन नंबर, अल्फाबेट्स और वर्ड्स रिप्रेझेंटेड बाय स्पेसिफिक ग्रुप और सिम्बॉल वी कॅन से दॅट आर एन्कोडेड. जेव्हा प्रोग्रामिंगमध्ये आपण नंबर किंवा अल्फाबेट्स म्हणजे ए टू झेड किंवा काही वर्ड्स काही सिम्बॉल हे स्पेसिफिक ग्रुपमध्ये घेतो त्याला म्हणतो आपण एन्कोड. द ग्रुप ऑफ सिम्बॉल यूज टू एन्कोड देम इज कॉल्ड अ कोड. आणि जेव्हा तो सिम्बॉल तो ग्रुप जेव्हा आपण यूज करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो कोड. द ग्रुप ऑफ बीट्स ऑल्सो नोन ॲज अ बायनरी कोड. जेव्हा बीटचा ग्रुप असतो बायनरी कोड्स यामध्ये बोथ नंबर्स अँड अल्फाबेट असेल तर याला आपण काय म्हणतो अल्फा न्यूमेरिक म्हणतो. आणि जर नुसते नंबर असेल तर आपण याला न्यूमेरिक कोड म्हणतो. आता अल्फा न्यूमेरिक कोडमध्ये काय येतात अल्फाबेट्स लेटर येतात, मध्ये कॅपिटल असेल स्मॉल असेल किंवा काही नंबर्ससुद्धा असतात. आता नेक्स्ट आहे बघा बायनरी क्लासिफिकेशन ऑफ बायनरी कोड. ह्या बायनरी कोडचं क्लासिफिकेशन. आता यामध्ये वेटेड आणि नॉन वेटेड. तर वेटेडमध्ये बघा बायनरी आपण बघितलं 1 0 आणि त्याचप्रमाणे हा एक आहे BCD कोड. BCD म्हणजे काय बायनरी कोडेड डेसिमल. त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे प्रकार आहे 8421 कोड, 2421, 3321, 5211, 5311, 7421 या प्रकारे. तर आपल्याला हळूहळू एकेकाची माहिती बघायची. आता 8421 कोड म्हणजे काय ऑलरेडी आपण यूज केलेलं आहे बघा 2⁻0, 2⁻1, 2⁻2, 2⁻3. मग 2⁻3 म्हणजे 8, 2⁻24, 2⁻121 म्हणजे याला आपण काय म्हणूया 8421 कोड. पुढचं आहे बघा नॉन वेटेड कोड. आता हे वेटेड कोड याचा अर्थ काय की ह्या ग्रुपमध्ये ह्या कोडमध्ये जोही नंबर येतो त्याला काहीतरी वेट असतं. जसं आपण म्हणतो 537 तर तो 500च्या ठिकाणी असतो, 3 टेन्स प्लेसला असतो आणि 7 युनिट प्लेसला आहे, म्हणून यांना वेटेड कोड म्हटलेले. पुढचं आहे बघा नॉन वेटेड कोड. यामध्ये XS3 येतो, ग्रे कोड येतो किंवा 5 बीट BCD कोड असतो. ह्या सिस्टीममध्ये जो डिजिट आहे त्याला अशी स्पेसिफिक वेट हे नसतं, म्हणून याला नॉन वेटेड कोड म्हटलेले. नंतर काही रिफ्लेक्टिव्ह कोड आहे. याचा अर्थ 2421 आहे, 5211 आहे, XS3 आहे. हे रिफ्लेक्टिव्ह कोड आहे. रिफ्लेक्टिव्ह कोड म्हणजे जसं आपण समजा नंबर घेतला 0 to 9 तर 9चा रिफ्लेक्टिव्ह 0 येणार, 1चा रिफ्लेक्टिव्ह 8 येणार, 2चा रिफ्लेक्टिव्ह 7. पुढे आपण बघणार आहोत. नेक्स्ट आहे बघा सिक्वेन्शियल कोड. यामध्ये 8421 आहे, XS3 आहे. सपोज आपण पुढे बघणार आहोत 9s कॉम्प्लिमेंट. त्या 9s कॉम्प्लिमेंटमध्ये जेव्हा तुम्ही 1 ॲड करता तेव्हा 10s कॉम्प्लिमेंट होतो, त्याला म्हणायचं सिक्वेन्शियल कोड. नंतर अल्फा न्यूमरिक कोड. यामध्ये सर्वात हे नाव आपण ऐकलं असेल ASCII कोड. ASCII म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड कोड. तर यामध्ये हा 7 बीटचा असतो, म्हणजे यामध्ये 128 कॅरेक्टर्स यांनी घेतलेले. मग ह्या कॅरेक्टर्समध्ये काही अल्फा न्यूमरिक असेल किंवा काही सिम्बॉल्स असेल, काही नंबर्स असतील किंवा काही लेटर्स असेल यांचा याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. नंतर EBCD याच्यामध्ये 8 बीट यूज केले ते. ऑलरिथ यामध्ये अजून म्हणजे आता जसजशी टेक्नॉलॉजी येते तसतसे हे इन्क्रीज होत राहील. आणि पुढचं आहे बघा एरर डिटेक्टिंग अँड करेक्टिंग कोड. यामध्ये पेरिटी आणि हॅमिंग. तर बऱ्याच वेळा हे जे बायनरी ऑपरेशन होतं हे ट्रान्झिस्टर मार्फत होतं, त्याच्यामध्ये एरर डिटेक्ट होतो, तर ते रिमूव्ह करण्यासाठी काही कोडिंग केली जाते, यामध्ये याचा समावेश होतो. आता हे जे आहे हे फारसं एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही, एक माहिती असावी त्यामुळे ह्या टाकलेलं आहे.